सकाळ झाली वाटत. प्रतीक ए उठ. अरे सकाळ झाल्या उठ. अरे गो सकाळ झाली. तुला म्हणतो नाही काय होणार नाही. बघ काय झालं नाही. झोप कधी झाली पण कळलं का आपल्याला. नाही बरं चल जाऊ का, मला जायचं राहणार पाणी पाजायचं. बरं बरं आता आहे की केस कापायची होती माझी. कुठं जाऊ? जा खाली गावात, तात्याच्या पण ओळखीचं आहे, मग तात्यालाच घेऊन जा. तात्याला तात्याला फोन करतो. आला तात्या तर जातो तात्यावरच. चालेल चल. चला चल मी पण आता जरा आवड काय ते खातो मग जातो. मोड्यात निघाले. मोड्यात निघाले. मोड्यात निघालाय रे. हा म्हणजे आता मला इथं वावरात पाणी पाजायला यायचंय. हा हा त्यामुळे काय तिथं पुढे थांबवा. हा कुठं या ना. हो इथं इथं खाली पाणी पाजायचं यार. थांबव इथेच. ओके धन्यवाद धन्यवाद. सोडल्याबद्दल. चला बोल की अशू. कुठं रे? इनामात आहे. हो ये की इकडं. चालतं ये ये. आलो ठीक आहे. प्रतीक थांब की आलो. ये ये. काय रे पाणी लावलं काय? हो पाणी लावलं रे. हा हा हा. काल रात्रीच लावलं होतं. झालं का नाही? आता झालंय का नाही ते नाही झालं अजून. काय काय सर राहिलेत. हा हा हा. बघू मग आता. बाकीचं बघतो सगळं. आता परत लावायला लागणार आहे आज. चल जरा हळू चालत जाऊन बघूया.
आहे की नाही पुढे ते अशो हम्म. केस कापाय गेला होता आला का कापून हो आलो की. अरे काय तात्या काय भेटला नाही, हा मग जाऊन एकटा चालू बघ कापून बस. होय. हो कापली नाही व्यवस्थित केस कापली कापली. काय मग अशो रात्री झोप पण नाही झाली राव. ते आहेच. आता बघतोय पाण्याचं हा. नाही तर जाऊन झोपणार आता. लय चालतंय. झोप आली राव. मी पण आता बघ आता जरा म्हटलं तुझ्याकडे जाऊन यावं, आणि झाले की मी पण आता पडतो. अरे काय हो. डोळे लागते तिला, रात्री नाही झोप लागली. रात्री झोप नाही झाली रे. मग काय कशातच काय नाही, नुसतं आपण जागच असले. तो तर काय थांबा अशो 2 मिनिटं मी आलो ही मोजून. बरोबर. आता हे किती दिवसात पाणी होईल? होईल की आता 2 दिवस तर लागतील. 2 दिवस. बघितलंच ना खालीपर्यंत किती हम्म. मी भिजलं पण नाही अर्ध्यापर्यंत अजून. 2 दिवसात एवढं होणार बाबा सगळं? होणार की अरे ते हा. पाणी कमी येते त्यातनं. हा. प्रेशर असतं जरा झालं असतं आजच्या कालच्या रात्री. काय ऊसात चांगला पैसा निघत असं घ्या. अरे राशू इथं वावर बनवा त्याला पैसे घालवा, त्यातनं पण लागण करा त्याला पैसे घालवा, खत घ्या त्याला पैसे घालवा, त्यातनं पण वावर व्यवस्थित झालं की त्यातनं पण होम निमणी लागले की झालं वावर बसलं सगळं. परत टोळ्यावाली आली की त्यांना पैसे द्या, तोडून घ्या. कुठं काय हातात राहते रे. मग काय ऊस करून म्हणजे लॉसच की. हो ना, आता सिच्युएशन तशीच झाली रे. उघडायला पैसे राहत नाहीत हातात. शेतकरी आपला साधा व्यवस्थित राहून जगतोय तसाच. अरे ह्या बाबूचा फोन आला होता. काय काम 2 मिनिटं. हॅलो बोल की रा. अरे ते खाली खाली राहणार यार. हा पाणी बघतोय. अश्विन मी हो. काय करायचंय पण? होय का? जास्त वेळ नाही लागणार. चालतंय या मग 10 मिनिटात. माझं पण होऊन जाईल. आम्ही दोघं येतो मग. वरच्या बांधावर येऊन थांबतो. हो हो ये पण तस चालेल. ठेवू का? चला बाबूचा फोन आला होता. ते म्हणतोय टोमॅटोचं कॅरेट घेऊन येतो. कुठं राहणार? हो तर बघून जाऊन येऊ लगेच मग. चालतंय. लाईव्ह तात्या आता कुठं असेल, ते पाणी पाजत असेल बघितलं पाहिजे. आता ओढाकला पाहिजे कुठं बसलाय तात्या. हा. आज पाणी झालं का नाही त्याला? अजून 2 दिवस झाले. 2 दिवस जातील व्हय. बरं पाणी झालं तुमचं मला फोन करचाल का? नक्की करा. आता काय होईल परत कोणी दुसरं चेंबर कोणी ओपन केला तर परत मला पण काय बोलता येणार नाही तिसनी. बरं चाल नक्की कॉल करतो. फोन करा मला. हो. म्हणजे काय विषय नाही. मग हो चालेल. चालते चला. हा. अरे इकडे की. हो काय झालं तात्या? अरे बोला. काल स्कीम काय झालं का? अहो स्कीमचा आता विषय बघा. स्कीम मध्ये माणसं आहेत भरपूर, हो. आणि आता पाण्यात आता उन्हाळा चालू झाला. हो. पाण्याची आता लय मरमर आहे. तुमचं तुम्हालाच बघा, आता तुम्हाला पहिले किती 3 दिवस लागत होतं, हो. आता 6 दिवस 6 जातात. दिवस. तोच विषय आता लय जायचं. आता माझ्या माग माझं झालं की मला पण लगेच पुढच्याला द्यायचे. हो. तो म्हणे लगेच दे. कसं होणार आता? आता हे लय पाण्याची मरमर झाली. आता दुसरी स्कीम चालली, ती झाली की बघू. चालतंय. बरं तात्या ते जाऊ द्या. ते पंचायतीच्या पॅनलचं काय झालं? अरे काय सांगायचं तुला, उमेदवार तर आलेत निवडून. हा. त्या सरपंचा पुढे कोणाचं चालतंय का? पहिल्यापासून तोच सरपंच निवडून हो येतोय तोच आहे, सारखाच. तोच हा? आहे. बदली आहे का? नाही. त्याची वावर सगळी जण करते ती, हो त्यामुळे त्याला निवडून आणायलाच लागतोय.
नाही आणलं की ती वावर करून देत नाही हा बरोबर. अशी भानगड आहे. आणि जर एखाद्याच्या वावरात त्याचे वाट असली वाढण्याचे असले हा तर मग बोंबच आहे सगळी. हो ते त्यामुळे झालं ती अडकून. त्याला मत देते तीच असं आहे. पीटरचं काय झालं? अरे त्या पीटरला सांगत होतो हा. त्या सरपंचाच्या विरुद्ध उभं राहू नकोस, तरी ती राहिली. मत मागाय सगळ्यांकडे गेलं तुम्ही मत दिलं अशी गोळ झालाय. त्याला किती वेळा समजावला नको राहू नको, ऐकलंच नाही त्याने. आता पडले काय, आता आपण तरी करणार त्याला? बेकार पडले वाणी. बरं तात्या जाऊ का, मला मसाला पाणी पाजायचे. चालतंय बरं तेवढं लक्षात ठेवा, पाणी झालं की मला आठवणीनं फोन करा. नक्की नक्की. बरं चालतंय नक्की. चला. हा. हा. अरे सगळी टोमॅटो काय आपण तोडायची का? नाही रे, बायका येत्या तोडायला, आपण फक्त जरा जाऊन देखरेख करून यायचे, नक्की काय चाललंय काय नाही बघू. मग प्रतीक काय म्हणतोस? काय नाही बघ, चाललंय आपलं रानातली कामं. ऊस गेला का नाही? अरे ऊस काय नुसतं पाणी पाचतोय. त्या ऊसाच्या यापामुळे तर आम्ही आपली तरकारी चालू केली. लय ताप होते, ते ऊस जात नाही वेळच्या वेळी. काय आता काय तुझं तुलाच तोडायला लागते काय ऊस? हो मला तेच वाटतंय, माझं मला तोडून घालावं लागणार आहे. अवघड झालं यार लय. काय जाऊ दे, आलं वा. आले का? बायका काय अजून आलेलं दिसत नाही. होय बाय प्रतीक, हा. लय पैसा होत असलं. कशाचा पैसा होतोय असू? चांगलं चांगल्याची जिरते आहेत ते, असं वाटतं ऊस असला तर बरं. त्याला फवारणी करायचं आहे का? आता ही बघ पानं कशी पिवळं पडायला लागली. फवारणी नाही घेतली की ह्याचं नुकसानच आहे. आणि त्यात ऊन येतंय, कधी आभाळ आहे, कधी पाऊस मध्येच काय, कधी धुकं. लय अवघड झालंय शेतकऱ्याचं. म्हणजे शेतकरी सगळा पूर्णपणे निसर्गावर आहे. नोकरदाराचं कसं आहे, पगार चालू आहे, किती गेला नाही गेला तरी त्याला पगार आहे. पण आम्हाला जर ह्यानं साथ दिली तरच आहे, नाहीतर सगळं पाण्यातच आहे. मागं तर 2-3 प्लॉट असं गेले, काय सांगू. पाक पाक म्हणजे पाक अवस्था बेकार झाली. एवढं घालतो एवढं पण पैसे निघत कधी कधी तर तेवढं नाही, त्याच्या निम्म बी निघत नाही ती घातली त्याच्या. तेवढं तर राहू देच. मग कधी दिली साथ तर होते ते, पण माणसाचे मस्त वाटतं ह्यात पैसे आहे, हे आहे ते. पण त्याचं म्हणजे कसं होतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं असा विषय. आता त्यात बायका वाजल्या किती, 11:30 वाजल्यात, तरी अजून राहणार नाही त्या बायका. हजेरी तर 300 रुपये. काय करायचं बरं, बायका काय नुसतं तोडते त्या, वाहतूक कराय गडी त्या गाड्याचं वेगळं. म्हणजे ही नुकसान असं आहे ह्यात. माणसासने वाटतंय लागा ह्यो टोमॅटो करतोय, ह्यो ही करतोय, तरकारी करतोय, म्हणजे ह्याला लागा भक्कळ छापत असत. नाही रे, म्हणजे कसं निसर्ग साथ देणं झालाय. हॅलो पिल्लू, तुला सांगितलंच ना, व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, आपल्याला भेटायचं होतं. तू आली का नाहीस? काय तू सगळीकडे कसे कपल कपल फिरत होते, तू तिकडं मी इकडं. तुझ्यामुळं काय सेलिब्रेट पण नाही करता आलं आपल्याला. होता मी काय करू आता, तू आली नाही आता काय करू? तुम्हाला आवाज येतोय का रे? ओके रे, तू घेतला होता ना. कुठं तरी आवाज येतोय. आवडलं तीच होतं. गाबड असेल. हा एक तो होता. हा भेटलो. जमेल ना? हा चालेल चालेल. ओके. बरं काय करतोय इथं? ठेवतो. तुला काय दुसरं काय काम नाही काय? तुला फिरून फिरून हिचा वावर गावते काय तुला बोलायला करायला काय करायला? अरे माणसं असते, ते बायका असते, तर रानात काय काम करत असते, ते भिलं भिलं एखादं माणूस तर परत आमच्यात गडी गावायच नाही आम्हाला, पंचायत होईल आमची परत. एक तर माहिती ना गावात काय कालवा चालू आहे काय नाही. हा जरा वाईच काय तर बघत जा की जरा. चल ये चल, तुला तुला दुसरं काय कामच नाही वाटतं. चल परत जर इथं रानात दिसला का नाही माझ्या, तर परत सांगितलं नाही म्हणशील तुला. तुला पोरगी पटत नाही म्हणून तुम्हाला काय सांगतोयस? तू असंच बिना लग्नाचा राहणार आहे. मी जातो इथनं. जा, परत दिसू नको पण इथं, जा आता. त्या आईला ही पोरगी कोण आहे फक्त कळू दे रे. पुरीच्या बापाला नाव सांगतो म्हणजे याची चांगली फजिती जिरल जरा व्हायचं.
जाऊ दे. आपला जन्म टमाटे तोंडात जाणार आहे. चला आता मला बी तसंच वाटायला लागलंय आईच्या गावात. जाऊ द्या चला. हॅलो, हां बोल बा. काय नाही ग, येडी माणसं भेटली होती, तू नको लक्ष देऊ. बोल, काय म्हणतेस? आपण भेटायचं ना मग? हां. आयला गंजडे आहे का काय? हे असं का करतंय? मग उठलं का काय? आयला पटकन गेलं पाहिजे. असं काय करतो तात्या? मला वाटलं मग उठलंय आणि तू त्यामुळे तसा करतोयस. नाही मी आता भूतासाठी लढण्यासाठी प्रॅक्टिस करतोय. अरे तुला कोणी सांगितलं असं केल्यानं भूत घाबरतं म्हणून? हे मी माझ्या सेल्फ डिफेन्स साठी करतोय या. चांगलं आहे बाबा, तुला जे करायचे ते कर. मी तुझ्या हातनं आता काय लागत नाही. मी आपला माझ्या मार्गे जातो. चला जावा, मी करतो आपलं प्रॅक्टिस. आईला गंजडी मला ते जरा मजा घेऊ. गंजडी गंजडी अरे असं का करतोय? हे माझं आजच चालू असतं. आता ऊन खूप लागतंय, काळ्या पडीन. चला सावलीला जाऊया. चल या. त्याची मजा करूया का रे? करूया जरा गाणं म्हणायला गेला. झालं का बाबा समाधान? आलाच का सावलीला? आता नाही ना काळा पडायचा. जाऊ दे, एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू? म्हण की. ठीक आहे, तुमची आता इच्छा आहे तर म्हण तुम्ही. मी पाटलाचा लेख, मी एकुलता एक, मी काही करीन. मी पाटलाचा लेख, मी एकुलता एक, मी काही करीन. मी थार घेईन, मी बंगलाही बांधीन, मी जमीन घेईन. मी पाटलाचा लेख, मी एकुलता एक, मी काही करीन. दिशा जाऊ दे पाटील, बास बास बास. आनंद झाला आम्हाला. तुम्ही तुमच्या वाटेला जावा, आम्ही आमचं जातो. चला. आता हे जातो डायरेक्ट नदीला. आलो, 1-5 मिनिटात आलो. गाडी घेऊन घोटाळा झाला, तिथे कॅरेट कमी पडलंय. चालतंय तुम्हाला तसंच घरी सोडतो, म्हणजे मग मी येतो माघारी कॅरेट घेऊन. हा. आलो 2 मिनिटात. गाड्या नाही गेला का? हो गाडी आणायला गेला. हे चला, बसा बसा बसा, लवकर बसा. हा जाऊ दे. चल. बरं वाटते बरं. बरं वाटतंय, पण काय हे सारखं 5-5 मिनिटाला पळवा पळवी आलोय. गोत्यात आहे सगळा धंदा. काय सांगू, 5 मिनिटं म्हणून विश्रांती नाही. आता म्हणलं जाऊन दुपारचं झोपावं, इथं वर काय तर काम निघलं. थांबू देच. चला. हो चला प्रतीक, तुला सोडतो मी घरी. जातो.
या पात्राचा परिचय देतो. हा आहे पीटर, पण याचे पीटर नाव नाही, याचे पूर्ण नाव मंगेश धोंडीराव गायकवाड आणि याचा जीवनात एकच उद्देश आहे, गावचा सरपंच होणे. तर चला पाहूया हा आता कुठे निघालाय. देवा, एवढी मी तुझी भक्ती करतोय, तू तरी तुम्हाला हे फळ दिलं. मी या गावाचा विकास करणार होतो, तरी मला गावानं पाडलं आणि त्या सरपंचाला निवडून दिलं. त्या सरपंचानं गावाला किती लुबाडले, तरी गावानं त्याला निवडून दिलं. आता गावाला आणखीन लुबाडणार, आणखीन लुबाडणार. आणि हो देवा, माझ्याकडून एक चूक झाली, त्यासाठी मला माफ कर. बरं आशू, आता ओंकार कधी येणार आहे? काय नाही, तू म्हणत होता 2 दिवसात नाही 3 दिवसात येईल. आता बघू, उद्या येईल नाही तर परवा तर येईलच. बरं आशू, मला बघ दिवसभर लय कंटाळा आलाय कामाचा, मला झोपायचंय लवकर. एक काम करू, परत जाऊन येऊ. इथनं नमस्कार करतो, मला नाही जमणार बाहेर यायला. कालच्या आवाजामुळे मी येणार पण नव्हतो, कळलं का? आज तू एकटा आहे, ओंकार पण नाही, त्यामुळे तुझ्यासाठी आलोय मी इथं. आणि आता बाहेर जायला नको, झोप लवकर. बरं, ठीक आहे. बरं आशू, चल घे लवकर झोपायला. आशू, 10 वाजले वाटतं. वाजले. काम करू, हातून टाकून घेऊ आणि झोप आपल्या. लवकर घे, लवकर घे. रडण्याचा आवाज येतोय ना? आशू, आवाज कोण येतो वाटतं, हा ना? हो रे आशू. एक काम करूया का, बाहेर जाऊन बघूया. आशू, आपल्याला एवढं रात्री बाहेर जायला नको. रात्रीचे एवढं कोण रडणार नाही. आत्ताच 10 वाजून गेले. कदाचित ती शक्ती असू शकते जी आपल्याला आवाज काढून बाहेर बोलवते. आपण बाहेर जायला नको, या आवाजाला दुर्लक्ष करू आणि घरात बसू. तू म्हणतोस तसंच करूया, नको बाहेर जायला. आणि आता आपण दार खिडक्या सगळ्या लावलेल्या आहेत, आताच थांबू. चालते, घरात बसू. आवाज थांबला. हो. आशू, लाईटला काय झालं? काय माहित, असं तर नाही कधी होत. वायरात सगळं नीट काय तर मग असं का होतंय? काय माहित. झाली वाटतं.
कसं काय झालं म्हणून कधी काहीतरी- असं नाही झालं. अशू तो कसला रा आवाज? तेव्हासारखा जो आवाज येतो गेला. अशू लाईटला काय झालं? काय माहित. बघ आवाज पण तुम्ही थांबलाय. दरवाजा कसा उघडला? अशू शक्ती
कोणाला सोडणार नाही. तू आणि तू. हे कसं काय शक्य आहे? आता काय होईल?